आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। अधिकृत शाळा, काही चुकीचं काम करणारे अधिकारीगण, अल्पसंख्याक शाळांच्या संदर्भातल्या काही मनमानी, पेसाच्या अंतर्गतले काही शिक्षकांच्या संदर्भातले मुद्दे, कस्तुरबा गांधी विद्यालय मास्टर प्लॅन आखण्यात यावा, पवित्र पोर्टल विभाग प्रमाणे करावं, स्कॉलरशिपचं महापोर्टल कार्यान्वित नाही, टीईटी ऑनलाईन तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि अनेक चांगल्या मुद्दे या चर्चेच्या माध्यमातून या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। सभापती महोदय, मी सुरुवातीलाच हे नमूद करू इच्छितो की हे एक पवित्र आणि विशाल क्षेत्र आहे आणि अनेक महानुभावांनी यामध्ये आपल्या आपल्या परीने त्या ठिकाणी योगदान दिलेलं आहे। अनेकांनी त्या प्रतिकूल काळामध्ये मग महात्मा ज्योतिबा फुले साहेब असतील, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले साहेब असतील, की अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये मग विद्यार्थिनींची शाळा सुरू करण्याचा विषय असेल आणि काही महानुभावांनी शेकडो किलोमीटर पायी प्रवास करून त्या ठिकाणी गावोगावी शाळा असतील, विद्यार्थ्यांच्यासाठी सुविधा देण्याच्या संदर्भातला विषय असेल, अशा अनेक महानुभावांनी आपल्या आपल्या परीने त्या ठिकाणी योगदान दिलेले आहे। सभापती महोदय, अनेक आमचे शिक्षक बंधू भगिनी आहेत की अतिशय समर्पित पद्धतीने ज्ञानदानाचं पवित्र कार्य संपन्न करतायत। मला याही गोष्टीची जाणीव आहे की त्यांच्याही अनेक अडीअडचणी गेल्या अनेक वर्षांच्या पासून आहेत आणि आजही अनेक प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि अशाही परिस्थितीमध्ये अनेक संस्था अशा पण आहेत की ज्या अतिशय सेवाभावी पवित्र समर्पित भावनेतनं काम करत आहेत आणि लाखो विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ज्ञानदानाचं पवित्र कार्य संपन्न करतायत। सभापती महोदय, अनेक गाव पातळीवरच्या शैक्षणिक समित्या आहेत की त्या सुद्धा स्वतःच्या घरचं काम बाजूला ठेवून त्या शाळेचा विकास कसा होईल, त्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण कसं मिळेल, चांगल्या सुविधा कशा मिळतील या दृष्टिकोनातून काम करायला घेतलेलं आहे। मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, की ज्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा हा शिक्षण विषय आहे, आदरणीय सुनीत्राताई पवार साहेब आणि आमचं संपूर्ण मंत्रिमंडळ आणि महायुतीचं सरकार निश्चितपणे जेवढं चांगलं काम आपल्याला या विभागामध्ये करता येईल त्या दृष्टिकोनातून काम करायला आम्ही त्या ठिकाणी घेतो आहोत। म्हटलं तर 1ली ते 12वी जर आपण विचार केला तर सभापती महोदय साधारणपणे 1 लाखाच्या पेक्षा जास्ती शाळा आहेत, 7 लाखाच्या पुढे शिक्षक बंधू भगिनींची संख्या आहे आणि 2,10,00,000च्या पेक्षा जास्त त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या आहे आणि हा संपूर्ण एक कुटुंब परिवार असताना आत्ताच्या घडीला प्रामुख्याने गरीबातल्या गरीब शेवटच्या झोपडीतल्या माणसाच्या पाल्याला एक गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं मिळेल या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांच्या समोर आव्हान त्या ठिकाणी निश्चितपणे आहे आणि म्हणून आज या ठिकाणी बोलत असताना मला जाणीवपूर्वक काही आकडेवारी पण आपल्या माध्यमातून सभापती महोदय आपल्या सर्वांच्या समोर ठेवायची आहे। साधारणपणे 2012-13चा जर दरेकरचा विचार केला तर साधारणपणे शासकीय शाळा 68 लक्ष विद्यार्थ्यांची संख्या होती, 68,97,291 आणि आज 23-24 मध्ये ही संख्या झाली आहे 52,31,741 म्हणजे पटसंख्या आपली कमी झाली। अनुदानित शाळेंचाही जर आपण विचार केला तर 12-13 मध्ये विद्यार्थ्यांची संख्या होती 1,07,88,000 आणि आज आपली अनुदानित शाळेंची विद्यार्थ्यांची संख्या आहे 97,71,000 आणि म्हणून
शासकीय शाळा असतील किंवा अनुदानित शाळा असतील तर ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होते, मला वाटतं की आपल्या सर्वांच्या समोर निश्चितपणे हा एक आव्हान आहे. सभापती महोदय, राज्य पातळीवर जर आपण विचार केला तर साधारणपणे आपल्या राज्याचा दरेकर साहेब आणि कोणी किती शेअर्स या विभागावर खर्च झाला पाहिजे, तर साधारणपणे आपल्या राज्याचा एकूण अर्थसंकल्प आहे 7,69,466 कोटी आणि शालेय शिक्षण विभागामध्ये यासाठी 88,494 कोटी एवढी तरतूद, म्हणजे साधारणतः 11.5% एकूण याचा जर आपण विचार केला तर 11.5% त्या ठिकाणी विभागाला तरतूद आहे. व्यवस्थापनाच्या निहाय जर आपण शाळा, विद्यार्थी आणि शिक्षक मुद्दामून मी जाणीवपूर्वक आपल्याला हे पण मला खरं म्हणजे हे बोलावं का न बोलावं, परंतु सभापती महोदय, शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा म्हणजे जे बजेट वाईज जर आपण हिशोब केला तर साधारणपणे एका विद्यार्थ्याच्या पाठीमागे खर्च होतो 97,000 रुपये. खाजगी अनुदानित ज्या एडेड स्कूल आपण बोलतो त्या शाळेमध्ये साधारणपणे खर्च होतो 38,000 ते 40,000 रुपये प्रति विद्यार्थी. आणि आरटीई मध्ये जे आपण प्रतिपूर्ती करतो ती करतो 17,700 रुपये आणि आपल्याला माहिती आहे की तेही साधारणतः 2,500 कोटी रुपये आत्ताच्या घडीला त्या ठिकाणी प्रतिपूर्ती करणं त्या ठिकाणी बाकी आहे. आणि म्हणून मला वाटतं की एकीकडे आपल्या समोर इंग्रजी शाळा किंवा पालकांच्या डोक्यामध्ये जी काही एक मानसिकता आहे, मग हे आपण सभागृहाच्या पासून तर अगदी आता खेड्यापाड्याच्या पर्यंत मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना मिळून एक मोठं कामकाज त्या ठिकाणी आव्हानात्मक आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला कामकाज करावं लागणार आहे. आता गळती कमी करण्याच्या दृष्टिकोनातनं जर बोलायला गेलो तर सभापती महोदय, आपण जर बघितलं असेल तर अनेक चांगल्या योजना आपण विद्यार्थ्यांच्या हिताच्या, त्याच्यासोबतच आमचे शिक्षक बंधू भगिनी अपडेट कसे राहतील, त्यांची अशैक्षणिक कामं कशी कमी करता येतील या दृष्टिकोनातनं विभागाने जाणीवपूर्वक त्या ठिकाणी लक्ष दिलेलं आहे. आपण जसं बोलले की अनेक प्रश्न आमच्या शिक्षक बंधू भगिनींचे आहेत आणि त्यातल्या त्यात जेवढे जास्तीत जास्त प्रश्न सोडवता येतील त्या दृष्टिकोनातनं प्रश्न सोडवण्याचं काम विभागाच्या वतीने आणि शासनाच्या वतीने त्या ठिकाणी केलं जात आहे. आपण जर बघितलं असेल तर ज्या काही 1ली ते 8वीच्या विद्यार्थी जे काही आपले माननीय काळे सरांनी जो उल्लेख केला, गुगलच्या सोबत सुद्धा आता मागच्या महिन्यामध्येच त्या ठिकाणी करार करून येणाऱ्या काळामध्ये 5 लाख शिक्षकांना त्या ठिकाणी या ई जमान्याचं अपडेट, एआयच्या जमान्याचं अपडेट प्रशिक्षण देण्याचाही निर्णय त्या ठिकाणी विभागाने केलेला आहे. मला वाटतं की टीईटीच्या संदर्भामध्ये जे काही आमचे जुने शिक्षक आहेत, मला वाटतं की निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये इतर राज्यांनी काय भूमिका घेतलेली, ऑलरेडी आम्ही यासाठी काही जबाबदार अधिकाऱ्यांवर जबाबदारी दिलेली आहे की तुम्ही इतर राज्यांमधला पण त्या ठिकाणी अभ्यास करा आणि मग या आमच्या जुने जे नोकरीमध्ये शिक्षक बंधू भगिनी आहेत आणि त्यांच्या शिक्षणाशी संबंधित, विद्यार्थ्यांच्या ज्ञानदानाशी संबंधित अशी परीक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि याच्यात काही चुकीची गोष्ट नाही. आणि म्हणून या संदर्भामध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी एक सकारात्मक निर्णय शासन त्या ठिकाणी घेईल. शेवटी शिक्षक आमच्या कुटुंबातले सदस्य आहेत आणि म्हणून कोणालाही जाणीवपूर्वक त्रास देण्याचा याच्या पाठीमागे बिलकुल त्या ठिकाणी हेतू नाही. अल्पसंख्याक संस्थेच्या संदर्भामध्ये आपण काही मुद्दे उपस्थित केले. मला वाटतं की काही लोकांनी अल्पसंख्याक याचा ज्याला पटेल त्या पद्धतीने अर्थ काढायला घेतलेले आहेत आणि म्हणून
या संदर्भातलं स्पष्ट मार्गदर्शन आपण माननीय केंद्र शासन आणि कायद्याच्याही पद्धतीने नेमकं काय अपेक्षित आहे त्याचंही मार्गदर्शन आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. आता काही ठिकाणी हे पण असं दिसायला आलं की बाबा अल्पसंख्याक संस्था म्हणजे ते जे ट्रस्टी आहेत ते ट्रस्टी अल्पसंख्याक महत्वाचं आहे की त्या शाळेमधले विद्यार्थी अल्पसंख्याक महत्वाचे आहेत, हाही एक चर्चेचा विषय त्या ठिकाणी होतोय. काही संस्था आता असं करतायत की अल्पसंख्याकला जे काही करण्याचे जे काही अधिकार आहेत आणि म्हणून त्यांनी दुसऱ्या शाळा घेण्याचा सपाटा लावलेला आहे आणि म्हणून असलं कुठलंही षडयंत्र त्या ठिकाणी हाणून पाडण्याचा निर्णय आपल्या विभागाने त्या ठिकाणी केलेला आहे. आणि लवकरच मला वाटतं की कदाचित आज उद्याच या संदर्भातला आदेश त्या ठिकाणी निर्गमित होईल आणि चुकीचं काम कोणाला करता येणार नाही. शिक्षकांची कामं अशैक्षणिक कामं कमी झाली पाहिजेत, वस्तुस्थिती आहे. आणि एकीकडे आम्ही गुणवत्तेची मागणी करतो, पटसंख्या घटते हे बोलतो आणि दुसरीकडे आमच्या शिक्षक बांधवांना सभापती महोदय मला माहिती आहे की वेळेचं भान आहे परंतु नाही घ्या ना, मुद्दे कव्हर करा प्लीज. सभापती महोदय अनेक अशैक्षणिक कामांना आमच्या शिक्षक बांधवांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतंय आणि म्हणून ज्या ज्या गोष्टी आपल्या विभागाच्या हातात आहेत, सभापती महोदय यापूर्वी प्रत्येक शाळेमध्ये 14 समित्या असायच्या आणि त्या 14 समितींचा अहवाल दर महिन्याला आमच्या गुरुजींना त्या ठिकाणी शासनाच्या पर्यंत द्यावा लागायचा. काही समितींचा अहवाल त्रैमासिक द्यावा लागायचा. जेव्हा आम्ही विभागाच्या वतीने याचा अभ्यास केला तर असं दिसून आलं की बाबा याच्यातलं तर काही रिपिटेशन होत आहे आणि म्हणून 14 समितींचा गाभा एकत्रित करून फक्त 4 समित्या आता त्या ठिकाणी गठीत करण्यात आलेल्या आहेत आणि या 4 समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी फक्त माहिती त्या ठिकाणी बोलवली जाते आहे. खरं म्हणजे आत्ताच्या घडीला जे काही जनगणना असेल, मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम असेल, हरकत नाही. काही प्रमाणामध्ये आमच्या शिक्षक बांधवांना ही जबाबदारी दिली तर काही हरकत नाही. परंतु आम्ही हे निवडणूक आयोगाकडे आम्ही पण मागणी केली आहे की शासनाचे इतरही डिपार्टमेंट्स आहेत, मग महसूल डिपार्टमेंट असेल, ग्रामविकास असेल, कृषी विभाग असेल, इतरही डिपार्टमेंट्स आहेत, त्या डिपार्टमेंटच्याही लोकांना जर सामावून घेतलं तर मला वाटतं की काही प्रमाणात शिक्षण विभाग आणि इतर डिपार्टमेंट्स अशा पद्धतीने जर आपण पुढे गेलो तर मला वाटतं की अनेक शिक्षकांना आपलं जी काही मूळ काम आहे शिक्षण सेवा देणं ते त्या ठिकाणी निश्चितपणे करता येईल. भौतिक सुविधांच्या संदर्भामध्ये जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, सभापती महोदय मला अतिशय नम्रतेने सांगायचं आहे, शिक्षण विभागाचा माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार अजेंडा आहे. येणारं वर्ष हे प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळायला पाहिजे. त्या प्रत्येक शाळेमध्ये स्वच्छतागृह त्या ठिकाणी असले पाहिजेत. त्या शाळेच्या इमारती चांगल्या असल्या पाहिजेत. ज्या शाळेच्या इमारती निर्लेखित होण्याची परिस्थिती असेल तर तात्काळ त्यांना निर्लेखित करणं, नवीन इमारती त्या ठिकाणी झाल्या पाहिजेत. ई सुविधा तिकडे असल्या पाहिजेत, लायब्ररी असली पाहिजे, लॅब असली पाहिजे, क्रीडांगण असलं पाहिजे. आणि सभापती महोदय एवढंच नाही तर 6वीच्या पुढच्या ज्या आमच्या शाळेमध्ये विद्यार्थिनी कन्या असतील तर त्या प्रत्येक शाळेमध्ये आम्ही विद्यार्थिनींच्या करता एक पिंक रूम ही सुविधा त्या ठिकाणी द्यायला घेतो आहोत. आणि म्हणून या संपूर्ण वर्षभरामध्ये या सुविधा प्रत्येक शाळेला कशा उपलब्ध होतील या दृष्टिकोनातून विभागाने त्याचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. अनधिकृत शाळेच्याही संदर्भामध्ये आपण या ठिकाणी मुद्दा उपस्थित केलेला आहे. सभापती महोदय मला या निमित्ताने सांगायचं आहे की प्रत्येक शाळेच्या अनधिकृतच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या काही त्रुटी आहेत आणि म्हणून या संदर्भामध्ये पण शेवटी मुंबईत तर मोठी संख्या आहे आणि म्हणून